नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता बादलचे पाय बांधलेत आणि बादलला पण बांधले गवत खायला. मस्त गवत खाते. तुम्हाला दाखवू काय? हे बघा, मस्त पैकी. आणि काल ह्याला चरायला बांधलं नव्हतं कारण की काल दिवसभर पाऊस चालू होता. पण परवा दिवशी त्याला चरायला बांधलं होतं. त्यावेळेस भैयानी दुपारी एकदा जागा बदलली होती, त्याची एकदम फुल झाला होता. कारण की एरिया पण असा गोल लय मोठा त्याला खायला भेटतो. आणि हे बघा, आपली पिकं एकदम मस्त आहेत. आता सध्याला सोयाबीन अशा कंडिशनमध्ये चांगली. आता ही डुबायला आली, पण बघू आता मला ज्यावेळेस सुट्टी असेल ना, मग त्यावेळेस आपण हिला डुबून घेऊ. कारण की मला सुट्टी असल्यावर मग 3 डुबे धरता येतात, पप्पा, मी आणि भैया. तर बघू, मला सुट्टी असल्यावर डुबून घेऊ सोयाबीन. सध्याला त्याच्यात तण वगैरे काही नाही, गवत वगैरे जास्त काही. पण डुबल्यावरती काय होतं, थोडासा फरक पडतो. जरा वाढ फास्ट होते पिकांची, त्याच्यामुळे एकदा डुबायचं. हे चल बादल, बाय. आता चाललो मी, डायरेक्ट संध्याकाळीच भेटू. मित्रांनो, ही समोरची जी गाय आहे ना, तर ही प्युअर गावरान गाय बरं का, देशी. जी इथं लोकलमध्ये असतात ना, तर ती गाय. तब्येत पण बघा ना, किती स्ट्रॉंग तब्येत आहे. आणि सोबत शिंगांचा पॅटर्न एकदम गावरानमधला आहे. ती पलीकडची गाय हिच्यापेक्षा पलीकड आहे बघा, ही एक. आणि ती पलीकड जरा ती डांगी आहे, ती डांगीमध्ये ती देवनी डांगीमध्ये तिची ती. पण ही गावराणी आहे. याच्यानंतर मी पलीकड पण काय गावरान बघितलं होतं छान. हे बघा, ही पण गावरान आहे, छान आहे गाय. हे बघा, ही पण गावरान आहे बरं का, पण त्याच्या शिंगांचा पॅटर्न गोल आहे. म्हणजे गीरसारखे शिंग आहेत, पण कान अजिबात गीरसारखे नाहीत. आणि ही पण गावरानच आहे ही. आणि हिच्या पलीकडची काळी कपिल आहे ना, तर ही पण गावरान आहे. कारण की वशिंड बघा नाही, किती भार दिसतंय. आणि गीर तर मुळातच नाही, कारण की तिचं शिंग पण उभं, म्हणजे जे कपाळ आहे ना, तर ते नॉर्मल गाईसारखं आहे, गीरसारखं नाही. आणि वशिंड पण चांगली. हिचं पण जे कपाळ आहे ना, शिंग वगैरे एकदम गावरांसारखी. आणि वशिंड पण फुल. तब्येतलेवर काही इथल्या गायांचे ह्यांना थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट वाटते बहुतेक. हिथं गाभण गाय असतात आणि त्या पलीकड त्या बाकीच्या नॉर्मल असतात. आणि ही पण हे बघा, हे ज्या जुन्या गावरान आहेत ना, त्यांच्या शिंगाचं पॅटर्न हाच आहे. इथं लय मोठ्या गाईत. मी आल्यावर पहिली गवळ्याची जागा बदलेली. लयच खराब झालं हे बैल. गावरांग बी लय खराब झालं बरं. गावरांग आणि गवळ्याच लय खराब झालेत. ते उलट पावसाळा लागल्यापासून म्हणजे हिरवं खायला भेटायला लागलं तरी पण लय खराब झाले. ते बघा, गावरांग तिकडं बांधलं हा लांब, तो तिथं बांधले गावरांगला गवत खायला. चला, आता मी आलोय ना, पहिलं जातो बादलची जागा बदलितो. म्हणजे भैया गेला असेल तर बदलेली असेल, पण नसल बदली ना, तर मी आता पहिलं जाऊन बादलची जागा बदलितो आधी. आज मी लवकर घरी आलोय, तर नेमकी मोबाईलला चार्जिंग नाही. चल पे पाणी, थांब, ह्याला पाणी आणले पहिला. आता एकदा जागा बदलून जातो, मग काही त्याला अडचणच नाही. एकदा जागा बदलली ना, परत मग संध्याकाळी अंधार पडायला लागलं, दिवस माळा लागल्या, त्याला न्यायला यायचं. बादल आहे ना, आता इथं ऊसापाशी बांधलंय. अर्ध्या तासात तो असा फुल होतोय उगं, कारण की इथं गवत चांगलं आहे खायला. त्याने केलं पण सुरू. पण त्याला वाटतं मी आले म्हणजे आता घरी जायचं की काय. यार, आज सकाळून ऊन पडलं होतं बरं का, दुपारपर्यंत ऊन होतं. आणि दुपारून आभाळ आले भरगतचं, सगळ्या साईडने असं आभाळ आले. बादल, घरी नाही जायचं, दम्मानी खा ना, किती गवते खायला. चला, आजींची कमेंट आली होती की सोयाबीन पाऊस आला आहे, सोयाबीन पेरली असेल, आता सोयाबीन दाखव, पीक दाखव. तर आजी, हे आपलं काटमातलं सोयाबीनचं पीक आहे. तर हे बघा, ह्या अशा लाईन दिसत आहेत, मस्त व्यवस्थित उगवली. पाऊस पण अपेक्षेप्रमाणे आहे. आणि सध्याला सोयाबीन बघा एवढी मोठी झालेली, किडी वगैरे नाही बरं का. थोडं कुठं पानं खाल्ली थोडेसे, पण काय हरकत नाही, जास्त काही खाल्ले नाहीत. असं सध्याला तरी म्हणजे निरोगी पीक आहे, छान आहे. आपलं जास्त करून यावर्षी सोयाबीनच पेरली आपण, मग त्याच्यामुळं पिकं वगैरे छान आहेत. आता याला डुबून पण घ्यायचं आहे आपल्याला वेळ भेटल्यावर. चला, हे बघा, ह्या आपल्या शेंगा काढायच्या चालू आहे बरं का. हे जरा लई चिखल्याने भरल्यात, आता पावसाळा आहे ना, तर त्याच्यामुळे थोडेसे चिखल्याने भरल्यात. पण रोज थोडं काढायचं चालू आहेत. तर मी लगाम घेतो, आपल्याला जायचं बादलला आणायला घरी. कशी वाट बघते, तिला बाहेर यायचं ती. पण आजी बसते तिला दिवसभर सांभाळत, मग राहते आजीपाशी. पण संध्याकाळी आईन ते यायच्या टायमाला जरा गडबड करते.
असं वाटतं की तिची आजीची यायला लागली. बाकी तुम्हाला सांगतो गुरं खात आहेत. आत्ता गुरांना भिमुगाचा पाला खायला टाकलाय. ह्याच्यातले ते गावडे आणि ते तिकडं बाहेर बांधले चरायला. हे थांब एवढे ह्यांना हे भिमुगाचा पाला टाकला. आता काय होतं पावसाळ्यानं जरा जास्त चिखल येतो त्या पाल्याला आणि हे थोडं थोडं टाकायचं असतं. कुट्टीच्या पलीकडे गटुडं साठवलं आहे. मग ते एवढं खाल्लं ना मग ते थोडं थोडं टाकावं लागतं. पहिला बैल आणायचं राहिले असतं ना, बैल तिकडे. पण आता मी चालू आहे बादलला नाही, बैल आणता येतील इथं. उशीर झाला तरी काय जमते. ही आहे नेपियरची कुट्टी. ही मला वाटतं बहुतेक उद्या सकाळसाठी किंवा संध्याकाळसाठी ठेवली असेल. इथं हां हे सगळे कॅरेट नेपियरच्या कुट्टीनेच भरले आहेत. एक हिने सांडलं वाटतंय का रे, सांडे दे. आणि ते बघा कुट्टी मिशनच्या पलीकडे तिथे भिमुंगाचे वेले टाकलेत. ओके आपल्याकडे कुट्टी भरपूर आहे बरं का यावर्षी. ते बादल्या माझी वाटच बघत होता देव, कधी येतोय तिकडंच बघत होता रस्त्याकडंच. आणि इथलंच खाल्लंय तिने, पलीकडचं खाल्लंय का नाही काय माहिती. सारख्या यांचीच वाट बघत होता. धर घे तोंडात. चला आता घरी.